जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की मृत्यूनंतर यमराजांच्या दरबारात तुमच्या कोणत्या दानाला सर्वात मोठे महत्त्व दिले जाते? तुम्ही आयुष्यभर तुमचा संपूर्ण खजिना दान केला, शेकडो स्वर्ण मंदिरे उभारली, तरीही एक असे दान आहे ज्याशिवाय स्वर्गाचे दरवाजे कधीच उघडत नाहीत. शेवटी ते कोणते गुडदान आहे जे कोट्यावधी स्वर्ण मुद्रांपेक्षाही श्रेष्ठ मानले जाते आणि ज्याला स्वतः भगवानांनी सर्वश्रेष्ठ दान म्हटले आहे. चला आज जाणून घेऊया दान आणि पुण्याशी संबंधित असे एक अद्भुत, अंगावर शहारे आणणारे रहस्य जे तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. मित्रांनो, एकदा यमलोकात अशी एक घटना घडली की संपूर्ण यमलोक हादरून गेला. मृत्यूलोक आणि देवलोक यांच्या मधोमध वसलेल्या यमलोकात ना कधी दिवसाचा प्रकाश असतो ना रात्रीचा गडद अंधार. तिथे फक्त प्रत्येक जीवाच्या कर्मांची प्रतिध्वनी ऐकू येत असते. धर्मराज यमराजांचा भव्य आणि दिव्य दरबार भरलेला होता. सर्वत्र भीतीदायक पण तितकीच गंभीर आणि शांत अशी आभा पसरली होती. त्या दरबारात कोणावरही कधी अन्याय होत नसे. पण त्या दिवशी यमलोकाच्या विशाल प्रवेशद्वारावर एकाच वेळी दोन आत्मे येऊन उभे राहिले. त्यांच्या कर्मांचा हिशोब पाहून स्वतः चित्रगुप्तही गहन विचारात पडले. त्यापैकी एका आत्म्याच्या चेहऱ्यावर राजेशाही तेज आणि प्रचंड अहंकार स्पष्ट दिसत होता. तो आर्यवर्तातील अत्यंत श्रीमंत आणि पराक्रमी राजा देवव्रत याचा आत्मा होता. तर दुसरा आत्मा अतिशय गरीब, निराधार आणि एका अज्ञात खेड्यातील सामान्य माणसाचा होता. तो भयभीत, शांत आणि संकोचलेला उभा होता. संपूर्ण दरबारात गंभीर शांतता पसरली होती. तेवढ्या चित्रगुप्तांनी आपल्या महान कर्मग्रंथांची पाने उलटली आणि गंभीर मुद्रेने यमराजांकडे पाहिले. चित्रगुप्त म्हणाले, हे धर्मराज, आज कर्मांच्या तराजूत अत्यंत विलक्षण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पृथ्वीवरून या दोन आत्म्यांनी एका क्षणी देहत्याग करून यमलोकात प्रवेश केला आहे. परंतु त्यांच्या कर्मांचा लेखाजोखा पाहून माझेही मन संभ्रमात पडले आहे. न्यायाचा पारडा नेमका कोणत्या बाजूने झुकेल हे समजत नाही. यमराज म्हणाले, हे चित्रगुप्ता, धर्माच्या तराजूत कोणतीही परिस्थिती विचित्र नसते. कर्माची गती अत्यंत सूक्ष्म, न्याय आणि पारदर्शक असते. मृत्यूलोकात प्रत्येक जीव जे कर्मरूपी बी पेरतो त्याचेच फळ त्याला इथे मिळते. म्हणून कोणताही संकोच न बाळगता या दोघांच्या जीवनाचा संपूर्ण वृत्तांत सांग. चित्रगुप्त म्हणाले, महाराज, माझ्या उजव्या बाजूस जो आत्मा अत्यंत गर्वाने उभा आहे तो पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत राजा देवव्रत यांचा आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात दानाची अक्षरशः गंगा वाहिली आहे. त्यांनी 100हून अधिक भव्य मंदिरे उभारली. आपल्या गोशाळेतून 10,000 कामधेनू समान गायींचे गोदान केले आणि प्रत्येक पौर्णिमेला आपल्या राज्यातील ब्राह्मणांना तसेच गरिबांना सुवर्णमुद्रांचे दान केले. यांचे नाव संपूर्ण पृथ्वीवर दानशूर आणि धर्मरक्षक म्हणून घुमत होते. यमराज म्हणाले, आणि ही दुसरी आत्मा जी भीतीने थरथरत आहे, हिचा परिचय काय आहे? चित्रगुप्त म्हणाले, प्रभू, हा माधव आहे. हा अत्यंत गरीब आणि दुर्दैवी मनुष्य होता. याला आयुष्यात कधीही 2 वेळेचे पोटभर अन्न मिळाले नाही. याने संपूर्ण आयुष्य इतरांच्या शेतात माती खोदण्याचे काम करत घालवले. शेवटी एका शापित आणि भयानक जंगलात भूक आणि तहानेने तडफडत याचा मृत्यू झाला. महाराज, याने संपूर्ण आयुष्यात कधीही कोणालाही तांब्यांचे 1 नाणे किंवा अन्नाचा 1 दाणाही दान केला नाही, कारण स्वतःचे पोट भरण्यासाठी सुद्धा याच्याकडे काही नव्हते. चित्रगुप्तांचे हे शब्द ऐकताच राजा देवव्रताच्या आत्म्याचा गर्व आणखीन वाढला. आता यमराज आपल्याला संपूर्ण सन्मानाने स्वर्गातील सर्वात सुंदर महालात पाठवतील आणि अप्सरा आपले स्वागत करतील याची त्याला पूर्ण खात्री होती. दुसरीकडे गरीब माधव मान खाली घालून शांत उभा होता. त्याला माहीत होते की त्याने आयुष्यात कोणतेही मोठे पुण्य केले नव्हते. त्यामुळे तो निशब्दपणे आपल्या नरकातील शिक्षेची वाट पाहत होता. यमराजांनी दोघांकडे अतिशय गंभीर आणि शांत नजरेने पाहिले. यमराज म्हणाले, न्याय करण्याची वेळ आली आहे. चित्रगुप्त, माझी आज्ञा काळजीपूर्वक ऐका. या महान दानशूर राजा देवव्रताला ताबडतोब रवरव नरकातील सर्वात भयंकर आणि धगधगत्या अग्नीत फेकून द्या आणि या गरीब माधवला संपूर्ण सन्मानाने स्वर्गातील नंदनवनात घेऊन जा.
यमराजांचा हा निर्णय ऐकताच जणू संपूर्ण यमलोकात वीज कोसळली. चित्रगुप्त ही क्षणभर स्तब्ध झाले आणि त्यांच्या हातातील ग्रंथ हातातून सुटता सुटता वाचला. राजा देवव्रताची आत्मा मात्र क्रोध, आश्चर्य आणि तीव्र अपमानाने संतप्त झाली. समोर स्वतः मृत्यूचे अधिपती उभे आहेत हेही तो विसरला आणि मोठ्याने ओरडत म्हणाला, थांबा धर्मराज, हा कसला अधर्मय न्याय आहे? हा कोणता न्याय करत आहात तुम्ही? यमलोकाच्या तराजूला गंज चढला आहे काय? मी माझा संपूर्ण खजिना लोकांवर उधळून टाकला. मी बांधलेल्या भव्य मंदिरांमध्ये आजही तुमच्या देवतांची पूजा केली जाते. मी वाटलेल्या सोन्यामुळे हजारो गरिबांची घरे चालली. दुष्काळाच्या काळात मी माझी अन्न कोठारे सर्वांसाठी खुली केली होती. आयुष्यभर मी फक्त धर्माचा मार्ग स्वीकारला आणि तुम्ही मला नरकात पाठवत आहात. आणि या भिकाऱ्याला, या दुर्दैवी माणसाला स्वर्गात पाठवत आहात, ज्याने आयुष्यात एका मुंगीला साखरेचा कण सुद्धा दिला नाही. हा तर घोर अन्याय आहे. मी तुमचा हा निर्णय कदापि मान्य करणार नाही. यमराज शांत स्वरात म्हणाले, शांत हो देवव्रता, तू सध्या यमलोकात उभा आहेस, तुझ्या राजदरबारात नाहीस. तुझा अहंकार तुझ्या चितेच्या अग्नीसोबतच भस्म व्हायला हवा होता, पण तो अजूनही तुझ्या आत्म्याला चिटकून माझ्यासमोर इथपर्यंत आला आहे. आणि हाच अहंकार तुझ्या नरकाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. राजा देवव्रत म्हणाला, कसा अहंकार म्हणता धर्मराज? मी दान केले नाही का? माझ्या धनाने कित्येक भुकेल्यांची पोटं भरली नाहीत का? माझ्या इतक्या मोठ्या पुण्यकर्मांना तुम्ही कसं काय नाकारू शकता? यमराज म्हणाले, देवव्रता, तू दान केलेच नाहीस, तू फक्त स्वतःच्या महानतेचा व्यापार केला आहेस. तू ती भव्य मंदिरे उभारलीस जेणेकरून पुढच्या पिढ्या देवापेक्षा तुझेच नाव जास्त लक्षात ठेवतील. तू सोन्याच्या मुद्रा वाटल्या जेणेकरून गरीब लोक तुझ्या समोर हात पसरतील, मान झुकवतील आणि तुझा जय जयकार करतील. दुष्काळात तू अन्न वाटलेस लोकांची भूक भागवण्यासाठी नव्हे, तर त्यांच्यावर उपकाराचा भार टाकण्यासाठी, जेणेकरून ते तुझे गुलाम बनतील. एक देवव्रता, ज्या दानामागे दान देणाऱ्याचा मी उभा राहतो, ते दान पुण्य नसून घोर पाप बनते. तुझ्या प्रत्येक सोन्याच्या नाण्यावर, प्रत्येक अन्नाच्या दाण्यावर तुझा अहंकार कोरलेला होता. तू लोकांचे दारिद्र्य दूर केले नाहीस, तर त्यांच्या विवशतेची किंमत मोजून त्यांचा मान सन्मान वाढवला. तुझे दान सात्विक नव्हते, तर घोर तामसिक होते. आणि तामसिक कर्म माणसाला थेट रवरव नरकाच्या अग्नीकडे घेऊन जातात. राजा देवव्रत हताश होऊन म्हणाला, म्हणजे मी आयुष्यभर केलेले सर्व काही व्यर्थ गेले. आणि या भिकाऱ्याने असे कोणते महान कार्य केले? याने तर आयुष्यभर एकही दान केले नाही. मग याला तुम्ही स्वर्गाचा अधिकारी कसा ठरवले? राजाच्या या तीक्ष्ण प्रश्नावर यमराजांनी माधवाकडे पाहिले. माधव अजूनही पूर्णपणे शांत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो हात जोडून फक्त ईश्वराचे नामस्मरण करत उभा होता. यमराजांनी पुन्हा चित्रगुप्तांच्या ग्रंथांकडे नजर टाकली, पण अचानक त्यांच्या शांत कपाळावरही चिंतेच्या रेषा उमटल्या. यमराज म्हणाले, चित्रगुप्ता, हे खरे आहे की माधवने आयुष्यभर कोणतेही लौकिक दान केले नाही, पण मृत्यूच्या अगदी आधी त्या भयानक आणि शापी जंगलात याने केलेले एक कर्म इतके महान होते की त्याने याच्या मागील 100 जन्मांतील सर्व पापे धुवून काढली. याच्या कर्मपुस्तकेतील ते पान सुवर्णाक्षरांनी का उजळून निघाले आहे? चित्रगुप्त म्हणाले, महाराज, हेच तर सर्वात मोठे रहस्य आहे. माझ्या लेखाजोख्यात त्या अंतिम क्षणाचे कोणतेही स्पष्ट दृश्य नाही. माधव त्या भयानक जंगलात असताना तिथे एक मायावी आणि दिव्य अंधकार पसरला होता. मला फक्त एवढेच ज्ञात आहे की मृत्यूपूर्वीच्या त्या शेवटच्या क्षणी याने असा काही त्याग केला जो संपूर्ण ब्रह्मांडातील सर्वात महान पुण्यकर्मांपैकी एक मानला जातो. पण ते कृत्य नेमकं काय होतं? त्याने असं कोणतं दान केलं होतं? हा रहस्यपूर्ण प्रश्न या ग्रंथांच्या दृष्टीनेही अद्याप गूढच होता. त्या पानावर फक्त एक असीम तेज पसरलेलं होतं, जे माझ्या डोळ्यांनाही वाचता येत नव्हतं. यमराज म्हणाले, जर कर्मांच्या ग्रंथातही तो क्षण स्पष्ट दिसत नसेल, तर याचा अर्थ असा आहे की माधवाच्या त्या दानामागे स्वतः परमपिता नारायणांची एक गूढ लीला दडलेली आहे. त्याने जे काही दिलं आहे ते कोणत्याही स्वार्थाशिवाय, कोणालाही न सांगता आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता दिलं आहे.
गुप्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं, पण यमलोकाच्या नियमानुसार जोपर्यंत संपूर्ण सत्य समोर येत नाही तोपर्यंत न्यायाची प्रक्रिया पूर्ण झालेली मानली जाऊ शकत नाही. आपल्याला हे जाणून घ्यायलाच हवं की एका उपाशी माणसाने असं कोणतं दान केलं जे अमूल्य ठरलं. इतकं बोलून यमराज आपल्या काळ्या विशाल सिंहासनावरून उभे राहिले. त्यांच्या जड पावलांचा आवाज संपूर्ण यमलोकात घुमू लागला. त्यांनी आपल्या सर्वात विश्वासू आणि श्रेष्ठ दूताला कालदूताला आवाहन केलं. यमराज म्हणाले, कालदूता त्वरित माझ्या समोर हजर हो. कालदूत म्हणाला, आज्ञा करा धर्मराज, तुमचा हा सेवक उपस्थित आहे. यमराज म्हणाले, कालदूता मी तुला एक अत्यंत महत्त्वाचं कार्य सोपवत आहे. तुला या क्षणी पृथ्वीवर जावं लागेल. एका सामान्य मनुष्याचं रूप धारण करून त्या शापित जंगलात आणि त्या गावात जावं लागेल जिथून हा माधव आला आहे. तुला हे शोधून काढायचं आहे की आपल्या मृत्यूपूर्वी जेव्हा तो भूक आणि तहानेने अतिशय व्याकुळ झाला होता तेव्हा त्याने असं कोणतं दान केलं ज्यामुळे राजा देवव्रताच्या सुवर्ण कलशांचंही मोल माती समान ठरलं. कालदूत म्हणाला, पण प्रभू, जेव्हा चित्रगुप्तांच्या दिव्य दृष्टी सुद्धा त्या रहस्याचा उलगडा करू शकली नाही तेव्हा मी एका सामान्य रूपात ते कसं शोधून काढू. यमराज म्हणाले, कारण सत्य कधीच लपून राहत नाही कालदूता. ते त्या जंगलाच्या वाऱ्यात, त्या वृक्षांच्या मुळांमध्ये आणि त्या भूमीच्या कणाकणात कुठेतरी नोंदवलेलं असणार. जा, माधवाच्या शेवटच्या क्षणांचा पुन्हा अनुभव घे. त्या गावाचं रहस्य उलगड आणि शोधून काढ की खरं दान म्हणजे काय आहे. जोपर्यंत तू सत्य घेऊन परत येत नाहीस तोपर्यंत राजा देवव्रत आणि माधव या दरबारात तुझी वाट पाहत राहतील. आता त्वरित प्रस्थान कर. कालदूत म्हणाला, जशी आज्ञा धर्मराज. यमराजांचा आदेश मिळताच कालदूताने त्यांना साष्टांग प्रणाम केला आणि एका क्षणात यमलोकाच्या अंधाराला चिरत तो पृथ्वीच्या दिशेने झेपावला. दरबारात राजा देवव्रत आपल्या अहंकाराचा पश्चाताप करत जमिनीवर कोसळून रडत होता, तर माधव अजूनही डोळे मिटून शांतपणे उभा होता. पृथ्वीवर आता एक अत्यंत मोठं रहस्य उलगडणार होतं. त्या शापित जंगलात नेमकं काय दडलं होतं. मृत्यूच्या उंबरठ्यावर उभा असताना माधवाने आपलं सर्वस्व कोणाला दान केलं होतं. या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधणं ही आता कालदूतासाठी एक महान परीक्षा ठरणार होती आणि त्या परीक्षेची सुरुवात होणार होती पृथ्वीवरील त्या रहस्यमय गावातून. पृथ्वीलोकावर रात्रीचा गडद अंधार पूर्णपणे पसरला होता. दाट काळ्या ढगांमधून डोकावणारा चंद्रही आपला प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचवण्यासाठी संघर्ष करत होता. कालदूताने एका साध्या संन्याशाचे रूप धारण केले आणि त्या अनोळखी गावात पाऊल ठेवले जिथे माधवाचा जन्म झाला होता. गावात प्रवेश करताच कालदूताला एक विचित्र ओसाडपणा आणि भीतीची जाणीव झाली. वातावरणात एक खोल उदासी पसरली होती. कच्च्या घरांचे दरवाजे आतून घट्ट बंद होते. जणू त्या गावातील लोक एखाद्या अज्ञात भीतीच्या सावटाखाली जगत होते. चालत चालत कालदूत गावाच्या मध्यभागी असलेल्या एका जुन्या पिंपळाच्या झाडाजवळ पोहोचले. तिथे एक अतिशय वृद्ध माणूस ज्याच्या चेहऱ्यावर आयुष्यभराच्या दुःखाच्या खोल रेषा उमटल्या होत्या एका छोट्याशा शेकोटीजवळ हात तापवत बसला होता. कालदूत त्या वृद्धाजवळ जाऊन थांबले. कालदूत म्हणाले, हे तात प्रणाम. मी एका दूरदेशातून आलेला प्रवासी आहे. वाट चुकून या गावात येऊन पोहोचलो आहे. आजची रात्र घालवण्यासाठी येथे एखादे सुरक्षित ठिकाण आणि पोटाची आग शांत करण्यासाठी थोडे अन्न मिळू शकेल का? वृद्ध ग्रामस्थ म्हणाले, संन्यासी महाराज, तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी आला आहात. हे चंदनपूर गाव आहे. या गावावर आता देवतांची कृपा नाही तर एका भयंकर शापाची सावली आहे. येथील लोक स्वतःच भूक आणि तहानेने तडफडत आहेत. ते तुम्हाला अन्न काय देणार? तुमची इच्छा असेल तर समोरच्या मंदिराच्या तुटलेल्या चबुतऱ्यावर तुम्ही रात्र काढू शकता. पण माझी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. रात्रीच्या वेळी त्या उत्तरेकडील जंगलाच्या दिशेने चुकूनही जाऊ नका. ते शापित वन आहे. जो कोणी तिकडे जातो तो कधीच परत येत नाही. कालदूत म्हणाले, शापित वन? तात, माझ्या प्रवासात मी असे ऐकले होते की या गावात माधव नावाचा एक अत्यंत साधा, प्रामाणिक आणि ईश्वराचा परमभक्त राहायचा. मी त्याच्या शोधात येथे आलो आहे. तुम्ही मला माधवबद्दल काही सांगू शकाल का? वृद्ध ग्रामस्थांच्या डोळ्यात क्षणार्धात वेदना दाटून आल्या.
ते म्हणाले, महाराज, त्या अभाग्याचे नावही घेऊ नका. तो माझाच सख्या पुतण्या होता. या संपूर्ण गावातच नव्हे तर मी तर म्हणेन की या संपूर्ण पृथ्वीवर त्याच्यापेक्षा पवित्र आत्मा दुसरा कोणी नव्हता. पण विधात्याने त्याच्या नशिबात फक्त दुःखच लिहून ठेवले होते. लहानपणीच त्याच्या आईवडिलांचे चित्र हरपले. तो दुसऱ्यांच्या शेतात रात्रंदिवस जनावरांसारखा कष्ट करत असे, पण मजुरी म्हणून त्याला फक्त एवढेच धान्य मिळत असे की तो दिवसातून एकदा जेवून कसा बसा जिवंत राहू शकेल. कधी कधी तर तो विहिरीचे पाणी पिऊन अनेक दिवस काढत असे. पण महाराज, एवढ्या भयंकर भुकेच्या अवस्थेतही त्या मुलाने कधीही कोणाच्या शेतातील एक फळ सुद्धा चोरले नाही. तो नेहमी म्हणायचा, चोरीचे अन्न शरीराचे पालन करू शकते, पण ते माणसाच्या आत्म्याला मारून टाकते. कालदूत म्हणाले, जर तो इतका सत्यप्रिय आणि धर्माच्या मार्गावर चालणारा होता तर मग त्याचा मृत्यू त्या शापित जंगलात कसा झाला? तो तिथे गेला तरी का? वृद्ध ग्रामस्थांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि अत्यंत दुःखी स्वरात म्हणाले, कारण हे गाव आणि आम्ही सगळेच अत्यंत स्वार्थी झालो होतो. महाराज, गेल्या महिन्यात येथे भयंकर दुष्काळ पडला होता. शेतामध्ये खोल खोल भेगा पडल्या होत्या. आम्ही प्रत्येकाने आपल्या घरात उरलेले धान्य लपवून ठेवले होते, पण माधवकडे तर आधीपासूनच काहीच नव्हते. तो सलग 5 दिवस उपाशीपोटी तडफडत राहिला. गावातील प्रत्येक दारावर जाऊन त्याने हात जोडले, याचना केली, पण कुणीही त्याला मुठभर धान्य देखील दिले नाही. उपासमारीमुळे त्याचे डोळे खोल गेले होते. त्याचे संपूर्ण शरीर थरथर कापू लागले होते. जेव्हा त्याला वाटले की भुकेच्या असह्य वेदनेने तो वेडा होईल, तेव्हा स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी तो उत्तरेकडील जंगलात रानकंदमुळे शोधायला निघाला. आम्ही त्याला खूप अडवण्याचा प्रयत्न केला, कारण ते जंगल मायावी आणि राक्षसी शक्तींचे निवासस्थान मानले जाते. पण भुकेची वेदना ही मृत्यूच्या भीतीपेक्षाही कितीतरी मोठी असते महाराज. तो जंगलात गेला आणि पुन्हा कधीच परत आला नाही. भीतीपोटी आम्ही त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठीही त्या जंगलात जाण्याचे धाडस केले नाही. कालदूत म्हणाले, मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्याचाच स्वार्थ आहे. त्यात माधवने उपासमारीने प्राण सोडले, पण अखेरच्या श्वासापर्यंत त्याने आपला धर्म सोडला नाही. मी त्या शापी जंगलात जाईन आणि माधवच्या आत्म्याच्या शांतीसाठी त्याच्या पार्थिवाच्या अवशेषांना अग्नी देईन. नको महाराज, अशी भयंकर चूक करू नका. ते जंगल जिवंत माणसांनाही अक्षरशः गिळून टाकते. तिथल्या हवेमध्ये मायावी राक्षसांचा वास आहे. ते माणसाच्या मनातील भीती आणि लोभ क्षणार्धात ओळखतात. तुम्ही तिथून जिवंत परत येऊ शकणार नाही. कालदूत शांतपणे म्हणाले, जो जन्म आणि मृत्यूच्या चक्राच्या पलीकडे गेला आहे त्याला कोणता मायावी राक्षस घाबरणार? त्यात तुम्ही निश्चिंत राहा, माझे कोणतेही अहित होणार नाही. इतके बोलून कालदूतांनी त्या वृद्ध गावकऱ्याला नम्रपणे प्रणाम केला आणि एक क्षणही न दवडता त्या भयानक शापी जंगलाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. जसे जसे कालदूत जंगलाच्या अधिक जवळ पोहोचत होते तसतसे हवेतला गारवा झपाट्याने वाढू लागला. सर्वत्र दाट, पांढरे आणि गुडधुके पसरले होते. झाडांच्या वाळलेल्या फांद्या जणू काही सांगाड्यांचे हात आकाशाला ओरबडण्याचा प्रयत्न करत असल्यासारख्या दिसत होत्या. जमिनीवर सुकलेल्या पानांवर पडणाऱ्या पावलांचा चरचर असा आवाज सोडला तर त्या संपूर्ण जंगलात दुसरा कोणताही आवाज ऐकू येत नव्हता. जंगलात प्रवेश करताच कालदूताला जाणवले की येथील मातीमध्ये एक प्रचंड गुदमरवणारी आणि अत्यंत नकारात्मक मायाशक्ती पसरलेली आहे. अचानक कालदूतांच्या कानात विचित्र आवाज घुमू लागले. कुणीतरी त्याच्या कानात कुजबुजत होते, कुणी रडत होते तर कुणी हसत होते. असे वाटत होते जणू ते संपूर्ण जंगल त्याच्यावर वर्चस्व गाजवण्याचाच प्रयत्न करत आहे. तेवढ्या दाट धुक्यातून एक प्रचंड भयानक आकृती समोर प्रगट झाली. त्याचे डोळे धगधगत्या निखऱ्यांसारखे लालभडक होते आणि त्याचे संपूर्ण शरीर काळ्या धुराने व सावल्यांनी बनलेले होते. तो त्या जंगलातील मायावी राक्षस होता, जो माणसांच्या मनातील लोभ आणि भूक शोषून स्वतःची शक्ती वाढवत असे. मायावी राक्षस म्हणाला, आणखीन एक मूर्ख माणूस या शापी जंगलात आपला जीव गमावण्यासाठी आला आहे. काय रे संन्याशा, तूही त्या भुकेल्या भिकारी माधवासारखा इथे काहीतरी शोधायला आला आहेस का? परत निघून जा, नाही तर तुझ्या शरीरातील थेंबाथेंब रक्त पिऊन टाकीन आणि तुझी हाडे याच मातीत कुजून टाकीन.
कालदूत शांतपणे म्हणाला, मी येथे काही मिळवण्यासाठी आलेलो नाही आणि मला माझ्या प्राणांचाही कोणताही मोह नाही. मी त्या परमसत्याचा शोध घेण्यासाठी आलो आहे, ज्याला तुमच्यासारख्या मायावी अंधकाराने लपवून ठेवले आहे. मला सांग, त्या रात्री माधव सोबत येथे नेमके काय घडले होते? मायावी राक्षस खवचटपणे हसला आणि म्हणाला, माधव, त्या मूर्ख अभाग्याबद्दल बोलतोयस का तू? तो जेव्हा येथे आला तेव्हा भुकेने त्याचे प्राण कंठाशी आले होते. त्याला नीट उभेही राहता येत नव्हते. मी त्याची परीक्षा घेतली. माझ्या मायाशक्तीने त्याच्यासमोर 56 प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांचे ढीग उभे केले. मग मी त्याला म्हटले, तुझा ईश्वर आणि तुझा धर्म मला विकून टाक. माझ्यासमोर गुडघे टेकून माझी पूजा कर. हे सर्व अन्न तुझे होईल. पण तो मूर्ख, तो साधा माणूस नव्हता, तर हट्टी दगडच होता. त्याने माझी माया ओळखली आणि त्या दिव्य भोजनाला लाथ मारली. तो म्हणाला, मी उपाशी मरायला तयार आहे, पण कोणत्याही आसुरी शक्तीसमोर कधीही हात पसरवणार नाही. कालदूत म्हणाला, माधवने अगदी सत्य सांगितले होते. त्याचे शरीर जरी अशक्त झाले होते तरी त्याचा आत्मा तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक सामर्थ्यवान होता. मग त्यानंतर काय झाले? मायावी राक्षस काही क्षण शांत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर प्रथमच भीतीची छटा उमटली. तो म्हणाला, त्यानंतर तो जंगलाच्या आणखीन आत निघून गेला. पण संन्याशा, तो या जंगलातून जिवंत परत गेला नाही. त्या रात्री त्या जंगलात काहीतरी घडले, काहीतरी इतके भयावह आणि तितकेच दिव्य की माझेही डोळे दिपून गेले. मी दुरून पाहिले की तो त्या जुन्या वडाच्या झाडाजवळ बेशुद्ध पडला होता आणि त्याच वेळी तिथे आणखीन कोणीतरी आले. असे कोणी ज्याच्या तेजस्वी प्रकाशासमोर माझ्या सर्व मायावी शक्ती क्षणात भस्म होऊ लागल्या. भीतीने माझी अवस्था बिकट झाली आणि मी तिथून जीव वाचवण्यासाठी पळ काढला. मला माहीत नाही तिथे नेमकं काय घडलं, पण जे काही घडलं त्याने या भिकाऱ्याला या जंगलापेक्षाही महान बनवून टाकलं. आता माझ्या प्रश्नांचा अंत झाला. तूही मरण्यासाठी तयार हो. असं म्हणताच त्या भयंकर राक्षसाने आपला विशाल मायावी हात कालदूताला चिरडण्यासाठी त्याच्याकडे झेपावला. पण त्याला हे माहीत नव्हतं की त्याच्या समोर एखादा साधा सुद्धा संन्यासी नव्हता, तर स्वतः यमराजांचा सर्वात शक्तिशाली दूत उभा होता. कालदूत म्हणाले, तुझी माया माझ्यावर चालणार नाही. मूर्खा, मी यमलोकाचा दूत आहे आणि इथे न्यायासाठी, सत्याचा शोध घेण्यासाठी आलो आहे. माझ्या मार्गातून बाजूला हो. हे बोलून कालदूतांनी आपले डोळे मिटले आणि यमराजांचे ध्यान केले. त्यांच्या शरीरातून प्रचंड तेजस्वी निळा दिव्य प्रकाश प्रगट झाला, जो मृत्यूच्या अटळ सत्याचं प्रतीक होता. त्या दिव्य प्रकाशाच्या किरणांचा स्पर्श होताच तो मायावी राक्षस वेदनेने किंचाळू लागला, तडफडू लागला आणि क्षणात धुरामध्ये परिवर्तित होऊन जंगलाच्या काळ्या हवेत कायमचा विलीन झाला. त्या क्षणी जंगलावरचं मायाजाळ काही काळासाठी तुटलं आणि दाट धुकं हळूहळू विरू लागलं. कालदूत आता वेगाने जंगलाच्या मध्यभागी असलेल्या त्या प्राचीन आणि विशाल वडाच्या झाडाकडे निघाले, ज्याचा उल्लेख त्या वृद्ध गावकऱ्याने आणि त्या राक्षसाने केला होता. ते तिथे पोहोचताच त्यांची पावलं अचानक थबकली. त्या वडाच्या झाडाखालची जमीन एका विलक्षण सोनेरी तेजाने उजळून निघाली होती. तिथे माधवाचं मृत शरीर नव्हतं, त्याऐवजी त्या मातीवर एक अत्यंत विचित्र आकृती उमटलेली होती. जणू तिथे एखादी अतिशय महान आणि दिव्य घटना घडून गेली होती. थोड्याच अंतरावर अर्धवट खाल्लेलं एक कोरडं रानफळ पडलेलं होतं, ज्यावर रक्ताचे काही सुकलेले ठिपके स्पष्ट दिसत होते. कालदूत अत्यंत आदराने गुडघ्यावर बसले. त्यांनी त्या पवित्र मातीची मुठभर धूळ आपल्या हातात घेतली. ज्या क्षणी कालदूतांनी त्या वडाच्या झाडाखालची पवित्र माती आपल्या कपाळाला लावली, त्या क्षणी त्यांच्या मिटलेल्या डोळ्यांसमोर त्या रहस्यमय रात्रीचं संपूर्ण दृश्य जिवंत झालं. कालदूत काळाच्या प्रवाहात मागे गेले होते आणि आता त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांसमोर ते सर्व घडत होतं, ज्याने यमलोकाच्या न्यायालाही आश्चर्यचकित करून टाकलं होतं. त्या दृश्यात सर्वत्र भीषण अंधार पसरलेला होता. वादळी वारे प्रचंड वेगाने वाहत होते. माधव त्या जुन्या वडाच्या झाडाखाली अर्ध बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याच्या बरकड्या शरीरातून बाहेर आलेल्या दिसत होत्या. त्याचे ओठ कोरडे पडून फुटले होते आणि उपासमारीमुळे त्याच्या डोळ्यातील प्रकाश जवळजवळ विझला होता.
तो आपल्या आयुष्याचे शेवटचे श्वास मोजत होता. तेवढ्या त्याच्या थरथरणाऱ्या बोटांचा स्पर्श जमिनीवर पडलेल्या एका छोट्याशा कोरड्या रानफळाला झाला. पण ते त्या जंगलातील शेवटचं फळ होतं. जीवनाची अखेरची आशा हातात आल्यावर माधवच्या शरीरात जणू एका क्षणासाठी पुन्हा प्राण संचारले. त्याने थरथरणाऱ्या हातांनी ते फळ उचललं. तो ते आपल्या तोंडाजवळ नेत होता. इतक्यात हवेत एक अत्यंत भयानक आणि वेदनांनी भरलेली किंकाळी घुमली. माधवने जड झालेल्या पापण्या उघडून पाहिलं. त्याच्या समोर धुकं चिरत एक अत्यंत भयंकर आणि विद्रूप प्राणी उभा होता. तो माणूस वाटत नव्हता. त्याचं संपूर्ण शरीर खोल जखमांनी भरलेलं होतं आणि त्या जखमांतून सतत काळं रक्त वाहत होतं. त्याच्या शरीरातून असह्य अशी दुर्गंधी येत होती. वेदनाने विव्हळत तो जमिनीवर स्वतःला उडत पुढे सरकत होता. तो प्राणी दिसायला इतका भयावह होता की कोणताही सामान्य माणूस त्याला पाहताच प्राण सोडेल. पण त्या भयानक जीवांच्या डोळ्यात एक अशी तडफड होती, एक अशी भीषण भूक होती, जी माधवच्या स्वतःच्या भुकेपेक्षाही कितीतरी अधिक खोल आणि असह्य वाटत होती. तो जीव हळूहळू रांगत माधवच्या पायांजवळ येऊन कोसळला. अज्ञान जीव म्हणाला, हे मनुष्या, मला अन्न दे, पाणी दे, माझ्यावर दया कर. माझ्या शरीरातील प्रत्येक नस भुकेने तुटत आहे. माझा आत्मा हे शरीर सोडण्यापूर्वी अन्नाच्या एका कणासाठी तडफडत आहे. मी कित्येक युगांपासून उपाशी आहे. मला काहीतरी खायला दे, नाही तर माझ्या आत्म्याला कधी शांती मिळणार नाही. मला या अमर्याद वेदनेतून मुक्त कर. कालदूत हे सर्व आपल्या दिव्य दृष्टीने पाहत होते आणि त्यांच्याही अंगावर काटा आला होता. माधव स्वतः मृत्यूच्या उंबरठ्यावर उभा होता. त्याच्या हातातील ते एक छोटंसं फळ म्हणजे त्याच्या स्वतःच्या जीवनाची अखेरची आशा होती. तो खूप घाबरला होता. त्याला वाटत होतं की हा भयानक जीव त्याला मारून खाईल. पण त्या क्षणी माधवने डोळे मिटले आणि त्याच्या मनातील सारा भय शांत झाला. त्याने आपल्या हातातल्या त्या छोट्याशा फळाकडे पाहिलं आणि मग त्या तडफडणाऱ्या भयानक जीवाच्या डोळ्यात पाहिलं. माधवच्या अंतःकरणातील करुणेने त्याच्या शरीरातील सारी भूक कायमची नाहीशी केली. माधव म्हणाला, हे अज्ञात प्राण्या, तू कोण आहेस मला माहीत नाही. तू मनुष्य आहेस की एखादा शापित प्रेत हेही मला ठाऊक नाही. पण तुझ्या अंतःकरणातील ही असह्य वेदना मी समजू शकतो, कारण याच वेदनेतून मी स्वतःही जात आहे. माझ्याकडे तुला देण्यासाठी 56 भोग नाहीत. माझ्याकडे फक्त हे एक कोरडं फळ आहे. कदाचित हे खाल्ल्यावर माझ्या शरीरात काही क्षणांसाठी आणखीन प्राण टिकतील. पण तुझं दुःख माझ्यापेक्षा कितीतरी मोठं आहे. जर या छोट्याशा फळामुळे तुझे प्राण वाचणार असतील आणि तुला शांती मिळणार असेल, तर मला हा मृत्यू आनंदाने स्वीकार आहे. हे घे, ते स्वीकार आणि तुझी वेदना शांत कर. ते म्हणत माधवने आपल्या जीवनाची अखेरची आशा, ते एकमेव फळ त्या भयानक जीवाच्या थरथरणाऱ्या हातात ठेवले. जसं त्या जीवाने ते फळ खाल्लं तसतशी माधवच्या शरीरात उरलेली शेवटची शक्तीही संपून गेली. ओठांवर एक हलकसं समाधानाचं हास्य येऊन तो त्या वडाच्या झाडाच्या मुळांवर कोसळला आणि त्याने शांतपणे प्राण सोडले. पण माधवचे डोळे मिटताच त्या ठिकाणचं संपूर्ण दृश्य एका क्षणात पूर्णपणे बदलून गेलं. कालदूताने पाहिले की त्या भयानक आणि विक्राळ जीवाच्या शरीरातून तेजस्वी दिव्य प्रकाश प्रगट होऊ लागला. त्याच्या अंगावरील सर्व जखमा भरून गेल्या. त्याचे ते भीषण रूप एका अद्भुत आणि दिव्य सौंदर्यात परावर्तित झालं. तो कोणताही साधा जीव किंवा प्रेत नव्हता. त्या भयानक मायावी कवचातून शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेले साक्षात भगवान श्रीहरी विष्णू प्रगट झाले. त्यांच्या दिव्य तेजाने संपूर्ण शापी जंगल सोन्यासारखे झळाळून निघाले. भगवान विष्णूंनी करुणामय दृष्टीने माधवाच्या निर्जीव देहाकडे पाहिले आणि आपल्या हातांनी त्याला उचलून घेतले. भगवान विष्णू म्हणाले, हे माधवा, आज तू सिद्ध करून दाखवले आहेस की निस्वार्थ करुणाच या संपूर्ण ब्रह्मांडातील सर्वात महान धर्म आहे. जेव्हा एखाद्या मनुष्याकडे सर्व काही असते आणि तो त्यातील काही भाग दान करतो, तेव्हा ते केवळ एक सत्कर्म असते. परंतु जेव्हा एखाद्या मनुष्याकडे काहीच नसते, तो स्वतःच्या मृत्यूच्या दारात उभा असतो आणि तरीही एखाद्या अनोळखी व्यक्तीचे दुःख दूर करण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करतो, तेव्हा ते महादान ठरते. तू आपल्या प्राणांचा मोह सोडून मला जो हा एक सुकलेला फल अर्पण केला आहेस,
त्याने माझ्या तिन्ही लोकांची भूक शांत झाली आहे. तुझी ही भेट मला कोणत्याही चक्रवर्ती सम्राटाने अर्पण केलेल्या सुवर्ण कलशांपेक्षाही अधिक प्रिय आहे. तू आज सिद्ध करून दाखवले आहेस की भगवान केवळ भक्ताच्या भावनेनेच भुकेले असतात. आजपासून तुझा हा पवित्र आत्मा जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन माझ्या वैकुंठ धामात सदैव निवास करील. हे दिव्य दृश्य पाहताच कालदूताच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. त्याचे संपूर्ण शरीर भक्तिभावाने थरथर कापू लागले. त्याने तत्काळ त्या पवित्र भूमीला साष्टांग प्रणाम केला आणि पृथ्वीलोकातून परत यमलोकाच्या दिशेने प्रस्थान केले. यमलोकाच्या दरबारात अजूनही राजा देवव्रत आणि चित्रगुप्त कालदूताची वाट पाहत उभे होते. कालदूताने दरबारात पाऊल टाकताच त्याच्या चेहऱ्यावर अपार शांतता आणि दिव्य तेज झळकत होते. त्याने दोन्ही हात जोडून धर्मराजांना नम्र प्रणाम केला. कालदूत म्हणाला, हे धर्मराज, मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. सत्य खरोखरच त्या भयानक जंगलाच्या मातीमध्ये दडलेले होते. चित्रगुप्तांच्या ग्रंथात त्या पुण्यकर्मांची नोंद दिसली नाही, कारण त्या ठिकाणी स्वतः पालनकर्ता भगवान नारायण आपल्या दिव्य मायेसह उपस्थित होते. त्यानंतर कालदूताने आपल्या दिव्य दृष्टीने पाहिलेला संपूर्ण प्रसंग सविस्तर सांगितला. एका उपाशी माधवाने आपला शेवटचा घास एका भयानक आणि विक्राळ जीवाला कसा दिला आणि त्या जीवाच्या रूपात स्वतः भगवान नारायणांनी ते दान कसे स्वीकारले, हे सर्व त्याने सांगितले. कालदूताचे शब्द ऐकताच संपूर्ण यमलोकात गाढ शांतता पसरली. चित्रगुप्तांनी अत्यंत आदराने आपले मस्तक खाली झुकवले. राजा देवव्रत, जो आतापर्यंत आपल्या अहंकारात ताठ मानेने उभा होता, त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो गुडघ्यावर कोसळला आणि ढसाढसा रडू लागला. यमराज म्हणाले, ऐकलंस ना देवव्रता, आता तरी तुला समजलं का की यमलोकाचा न्याय कधीच आंधळा नसतो. तू तुझ्या पुढे असलेलं अतिरिक्त धन दान केलंस, जे तुझ्या कोणत्याही उपयोगाचं नव्हतं, आणि तेही फक्त लोकांनी तुला महान म्हणावं, तुझी कीर्ती व्हावी या हेतूने. पण त्या गरीब माधवाने स्वतःचं जीवनच दान केलं, तेही अशा एका भयानक जीवासाठी ज्याला पाहून कदाचित तू घृणेने आपली नजर सुद्धा वळवली असती. राजा देवव्रत अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला, धर्मराज, मला क्षमा करा. आज माझ्या ज्ञानाचे डोळे उघडले आहेत. माझं दान हे केवळ माझ्या अहंकाराचं प्रदर्शन होतं, पण माधवाचा त्यागच खरा धर्म आहे. माझ्या कर्मांची शिक्षा भोगण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. यमराज म्हणाले, देवव्रता, या संपूर्ण ब्रह्मांडातील सर्वात मोठं सत्य हेच आहे. जी वस्तू तुझ्या गरजेची नाही ती दुसऱ्याला देणं म्हणजे दान नव्हे, ती तर फक्त मोहातून मुक्त होण्याची एक कृती आहे. खरं दान तेव्हाच घडतं जेव्हा तू अशी वस्तू एखाद्या गरजू व्यक्तीला देतोस जिची तुलाच सर्वाधिक गरज असते, आणि जेव्हा देताना तू हेही विसरून जातोस की मी देणारा आहे, उलट समोरच्याला देवाचं रूप मानून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतोस, तेव्हा ते दान थेट परमेश्वरापर्यंत पोहोचतं. माधवाने अर्पण केलेल्या त्या एका सुक्या फळाने त्याला वैकुंठाचा अधिकारी बनवलं, पण तुझ्या कोट्यावधी सुवर्णमुद्रा तुझ्याच पायातील बेड्या बनल्या. जा देवव्रता, नरकाच्या अग्नीत तुझ्या या मीपणाला आणि अहंकाराला भस्म होऊ दे, जेणेकरून पुढच्या जन्मी तुला माधवासारखी निर्मळ आणि पवित्र आत्मा लाभेल. यमराजांचा आदेश मिळताच यमदूतांनी राजा देवव्रताला तेथून घेऊन गेले, आणि दुसरीकडे यमराज व कालदूतांनी माधवाच्या आत्म्यासमोर आदराने हात जोडून त्याला अंतिम प्रणाम केला. क्षणातच ती आत्मा दिव्य प्रकाशात विलीन झाली आणि सदैवासाठी देवलोकाच्या दिशेने प्रस्थान करू लागली. मित्रांनो, या प्राचीन कथेचा सार एकच आहे. परमेश्वराला आपल्या धन, संपत्ती किंवा दिखाव्यामुळे कधीच आनंद होत नाही. तो फक्त आपल्या अंतःकरणात दडलेला निस्वार्थ भाव पाहतो. म्हणून जर तुम्ही कोणाला काही देत असाल तर ते इतक्या निस्वार्थपणे द्या की तुमच्या दुसऱ्या हातालाही त्याची खबर लागू नये. अहंकाराने केलेले सोन्याचे दान हे माती इतकेच निरर्थक असते, तर करुणा आणि प्रेमाने दिलेला एक भाकरीचा छोटासा तुकडाही साक्षात अमृता समान असतो. जीवनात कधीही एखादा असहाय, दुःखी किंवा तडफडणारा जीव दिसला तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण कोण जाणे कोणत्या रूपात स्वतः ईश्वर तुमची परीक्षा घेत असतील. जर तुम्हाला ही पौराणिक आणि ज्ञानाने परिपूर्ण कथा मनापासून आवडली असेल आणि या कथेतून तुम्हाला जीवनातील एखादे नवीन सत्य समजले असेल
तर कृपया हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे हे ज्ञान दुसऱ्या एखाद्याच्या जीवनातही प्रकाश निर्माण करू शकते. आणि हो, कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण किंवा जय नारायण असे लिहून आपली उपस्थिती नक्की नोंदवा. तसेच माधवांच्या या महान त्यागाबद्दल तुम्हाला काय वाटले हेही आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.